4 तासाहून अधिक काळ झाला आहे आणि राहुल गांधी अजूनही संसद मार्ग पोलीस स्टेशनच्या बाहेर धरणं आंदोलन देण्यावर ठाम आहेत. दुपारी मीडियाला बाईट देताना राहुल गांधींनी सांगितलं की 14 ऑगस्टपासून साहिल आणि त्याचे वकील हे FIR दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये फिरतायत, मात्र त्यांना एका पोलीस स्टेशनमधून दुसरीकडे आणि दुसरीकडून तिसरीकडे असं फिरवलं जाते. म्हणून आज राहुल गांधींनी ठरवलं की ते त्यांच्यासोबत येतील आणि FIR दाखल करण्याचा प्रयत्न करतील. तरी पोलिसांनी ती दाखल करून घेतली नाही, त्यामुळे त्यांनी धरण आंदोलन करण्याचा निर्णय घेतला. या बाईटमध्येच त्यांनी ते पेलेट्स दाखवले जे साहिलच्या शरीरातून काढण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे त्याचा रिपोर्ट दाखवला ज्याच्यामध्ये ह्या पेलेट गन इंजुरीज असल्याचं स्पष्टपणे हॉस्पिटलने नमूद केलेलं आहे. त्याच्या शरीरामध्ये अजूनसुद्धा काही पेलेट शिल्लक असल्याचं लिहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये त्याच्या डोळ्यामध्ये 3 आणि हृदयाच्या अगदी जवळ काही पेलेट्स आहेत ज्या काढल्यामुळं काढता येणार नाहीत, कारण त्याला धोका पोचू शकतो त्याच्या जीवाला. म्हणून त्या तशाच त्याच्या शरीरामध्ये आहेत. मग जर दिल्ली पोलीस आणि गृहमंत्रालय म्हणत असेल की पेलेट गनचा वापर आम्ही केलाच नाही, तर राहुल गांधींचं म्हणणं असं आहे की तुम्ही केला नसेल तरी पण हा मेडिकल रिपोर्ट आणि हा विद्यार्थी हे स्पष्टपणे दाखवतात की पेलेट गनचा वापर झाला आहे. मग तुम्ही केला नसेल तर दुसऱ्या कोणत्या तरी कायदाबाह्य शक्तीने त्याचा वापर केला का हे शोधण्यासाठी तरी FIR करा.